नमस्कार. उन्हाळी वाळवणमध्ये आज बटाट्याचे चिप्स पाहणार आहोत. सर्वजण बटाट्याचे चिप्स करताना तुरटी वापरतात, पण ती तुरटी किती वापरावी, किती प्रमाणात वापरावी आणि शिजवताना ते तुरटी वापरावी की नाही याचे सर्व आपण प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असे पांढरे शुभ्र चिप्स करण्यासाठी ते मी घेतलेले आहेत 3 किलो बटाटे. आता कोणता बटाटा घ्यावा तर अगदी तुम्ही नवा जुना कोणताही बटाटा वापरू शकता. लहान मोठा कोणतीही साईज तुम्ही ते बटाट्याची घेऊ शकता. अशा प्रकारे बटाटा घेऊन त्यावरचं जे साल आहे ते आपण काढून घेणार आहोत. आता हे साल काढलेला बटाटा मात्र पाण्यामध्ये ठेवायचा, कोरडा ठेवायचा नाही, पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्यामध्ये थोडीशी तुरटी आपण अशा प्रकारे फिरवून घ्यायची. फक्त फिरवून घ्यायची. ह्यामध्ये मी तुरटीचे काप टाकलेले नाहीत. अशा प्रकारे फिरवून घ्यायची. आता दुसऱ्या भांड्यामध्येही पाणी घेतलेलं आहे, त्यामध्येही तुरटी अशा प्रकारे फिरवून घेणार आहो मी 1 मिनिट. आता हे जे पाणी आहे यामध्ये मी बटाट्याचे चिप्सचे काप आहेत ते यामध्ये घालणार आहोत. त्यासाठी मात्र पाण्यामध्ये तुरटी छान 1 मिनिट फिरवून घ्यायची. आता हे बटाट्याचे काप्स आपण अशा प्रकारे चिप्स पाडून घेणार आहोत. आता हे चिप्स आहेत ते अगदीच पातळ पाडायचे नाही किंवा अगदी जास्त जाड पाडायचे नाहीत. अगदी मीडियम साईज आपण पाडायची. जर जास्तच पातळ झाले ना तर तळताना करपले जातात. त्यामुळे अशा प्रकारे हे मीडियम साईज आहे ना, अशा प्रकारेच काप पाडून घ्या. थोडेसे मीडियम साईज जाड आहेत हे. आता हे जे काप आहेत ते पाण्यामध्ये आपण टाकायचे. तुरटीचं पाणी आहे त्यामध्ये टाकलेले आहेत. आता किती वेळ ठेवायचं तर इथे तुम्हाला जास्त वेळ नसेल तर 4 तास आपण हे काप पाण्यामध्ये ठेवायचे स्टार्च जाण्यासाठी. जर तुमच्याकडे वेळ असेल तर मात्र पूर्ण रात्रभर तुम्ही पाण्यामध्ये हे काप ठेवू शकता. इथे मी पूर्ण रात्रभर हे काप पाण्यामध्ये ठेवले होते. तुरटी मात्र थोडीशी अशा प्रकारे पुन्हा सर्व पाण्यामध्ये फिरवून घ्यायची. इथे मी तुरटी चिरडून टाकलेली नाही तर फक्त तुरटी आपण अशा प्रकारे 1 मिनिट फिरवून छान घेतलेले आहे. जास्त ही तुरटीचा वापर झाला की आपले जे चिप्स आहेत ते काळे पडतात, म्हणून इथे आपण जास्त तुरटीचा वापर केलेला नाही. फक्त जे काप आहेत त्यामध्ये ही तुरटी अशा प्रकारे फिरवून घ्यायची. हे जे काप आहेत ते काळे होत नाहीत. आता हे मी रात्रभर अशा प्रकारे पाण्यात ठेवणार आहोत. जर वेळ नसेल तर पुन्हा सांगते मी 4 तास ठेवले तरी चालतील. अशा प्रकारे हे मी रात्रभर ठेवलेले आहेत. दुसऱ्या दिवशी पाहू शकता जे आपले बटाट्याचे चिप्सचे काप आहेत ते पाहू शकता अगदीच पांढरे आहेत, काळे पडलेले नाहीत. आता आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे काप शिजवून घेणार आहोत. आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. काही जण इथे तुरटी टाकतात, तेच आपण आज सांगणार आहोत. इथे शिजवताना तुरटी टाकायची नाही. हे काप वाळल्यानंतर, चिप्स वाळल्यानंतर काळे पडतात, तेच मुख्य कारण आहे. इथे तुरटी वापरताय, इथे तुरटी वापरायची नाही. आणि आता हे ते सर्व काप आपण पाण्यामध्ये टाकून घेतले. गॅसची फ्लेम आहे ती मोठी ठेवायची आणि बटाटा शिजवून घ्यायचा. आता हा बटाटा कितपत शिजवायचा तर 80% आपण हा बटाटा शिजवून घेणार आहोत. आता इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत की बटाटा शिजला आहे की नाही कसं ओळखायचं. आता आपण पाहू शकता पूर्ण आपल्या बटाट्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण हा बटाटा चेक करणार आहोत. त्यासाठी त्यातला एक काप आपण घ्यायचा आणि जसा आपण कागद फाडतो ना तशा प्रकारे आपण हा काप फाडून घ्यायचा. पाहू शकता अगदी कागद फाडतो तसा आपला हा काप फाटला जातो. अशा प्रकारे आपल्याला हे कळतं की आता आपले बटाट्याचे चिप्स तयार आहेत वाळवण्यासाठी. आता आपण अशा प्रकारे एक चाळण घ्यायची. मोदक पात्र घेतलं तरी चालेल आणि अशा प्रकारे हे बटाट्याचे काप आहेत ते त्यामध्ये नितळण्यासाठी काढून ठेवायचे. अगदी 5 ते 7 मिनिटं नितळण्यासाठी ठेवायचे. आता इथे माझ्याजवळ मोठं भांडं नव्हतं त्यामुळे मी थोडे थोडे काप अशा प्रकारे हे शिजवून घेत आहे. आता पुन्हा मी हे काप टाकताना मात्र थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत आणि हे पुन्हा काप टाकायचे आणि शिजवून घ्यायचे. आता हे पुन्हा सर्व मिक्स करून शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे नितळलेले काप आहेत ते मात्र मी घरामध्ये फॅन खाली वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत. उन्हामध्ये ठेवायचे नाहीत, लगेच उन्हामध्ये ठेवायचे नाहीत. 2 दिवसाने घरात वाळवल्यानंतर उन्हामध्ये फक्त 1 तास वाळवून घ्यायचे. अशा प्रकारे 2 दिवस मी फॅन खालीच वाळवून घेतलेले आहेत. पाहू शकता अजिबात कलर चेंज झालेले नाहीत आणि आपले हे वेपर्सही छान तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मी उन्हामध्ये फक्त 1 तास किंवा अर्धा तास वाळवून घ्यायचे उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर. आणि अशा प्रकारे गरम तेलामध्ये तळून घ्यायचे. पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र आपले हे बटाट्याचे वेपर्स तयार होतात. आता हे ते मात्र तुरटी वापरताना जास्त तुरटीचा वापर करू नका, त्यामुळेच आपले हे बटाट्याचा कलर आहे तो चेंज होतो. जेव्हा आपण बटाट्याचे काप पाण्यामध्ये ठेवतो त्यावेळीच तुरटी वापरायची
आणि शिजवताना तुरटी वापरायची नाही आणि हे उन्हामध्ये घालायचे नाही तर सावलीमध्ये घालायचे, त्याने कलर चेंज होत नाही. अशा प्रकारे आपले बटाट्याचे चिप्स तयार आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील. जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून कळवा. तयार आहेत आपले बटाट्याचे चिप्स, उन्हाळी वाळवण, आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.